रात्री ना उरलेल्या पोळीपासून सकाळी असा नाश्ता बनवला ना तर सर्वच जण आवडीनं खातात. म्हणजे मला सुद्धा खूप आवडतो, आमच्या घरात सर्वांनाच आवडतो. आणि या पदार्थाला बरेच जण वेगळ्या वेगळ्या नावानी बोलतात. म्हणजे कुणी कुटके म्हणतं पोळीचे, कुणी तुकडे म्हणतं, कुणी भुगा म्हणतं, कुणी काही पोळीचा चिवडा देखील म्हणतात वाटतं. आणि तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असो नावं कोणतेही असू द्या, पण पदार्थ तर एकच. थोडं जास्त तेल घेऊन त्यात फोडणी टाकायची, म्हणजे जिरे मोहरी वगैरे, कांदा आपला तळून घेऊन त्यामध्ये शेंगदाणे वगैरे ऍड करून मस्त फ्राय करून घ्यायचे. आणि मग जो पोळीचा चुरा केलेला असतो तो मिक्स करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्ही जर थोडं तेल जास्त टाकलं तर ते आणखीन भारी लागतील. मला तर प्रचंड आवडते. तुम्हाला आवडते की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर आणि हे डाळीचं पीठ तयार होतं ऑलरेडी, म्हणून मी त्याचे छोटे छोटे असे भजे केले. म्हणजे वडेच करायचे होते, पण जाऊ द्या म्हटलं, तेल पण कमी होतं नाही का कढईत, त्यामुळे मी वडेच करून घेतले. आणि आता उन्हाळ्यामध्ये केलेले पापड सुद्धा मी तळायला घेतले. उन्हाळ्यामध्ये म्हणजे आत्ताच 1 महिन्यापूर्वी केलेले. आणि आता सध्याला काय चालू आहे हे कोणालाच कळत नाही. उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळं सोबतच चालू आहे. अरे एक नंबर यार. तुम्हाला तर मी नाही देऊ शकत टेस्ट करायला, पण काय सही झालंय, खरंच सांगते एकदम भारी झालंय. मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि झोपून गेले. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच आहात तर फॉलो नक्की करा. ओके बाय.